आता पाहूया टॉप 9 मोठ्या बातम्या। विरारमध्ये डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे नवजात बाळ जमिनीवरती पडल्याचा गंभीर आरोप। डॉक्टर जोगळेकर रुग्णालयातील धक्कादायक घटना। बाळाची प्रकृती चिंताजनक, सध्या ठाण्यात उपचार सुरू। कोल्हापुरात माजी सिव्हिल सर्जनला अवैध गर्भपात करताना रंगेहात पकडलं। डॉक्टर चंद्रकांत गायकवाडनं 300 गर्भपात केल्याचा संशय। आरोग्यमंत्र्यांच्या जिल्ह्यातच खासगी रुग्णालयात अवैध गर्भपाताचा भांडाफोड। बीडच्या गेवराईमधील टाकळगावमध्ये निम्न पातळी बंधाऱ्याचं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते भूमिपूजन। सिंदफणा नदीवरील पूरग्रस्त भागात हा बंधारा होणार। शिवसेना नेते सचिन अहिर यांच्या घरी चोरी प्रकरणात मुंबई क्राईम ब्रांचची कारवाई। झारखंडमध्ये छापा टाकून सोन्याचे दागिने, 4 लाखांची रोकड आणि कार जप्त। आरोपीच्या झारखंडमधल्या मूळ गावातून मुद्देमाल हस्तगत। पंतप्रधानांच्या फेसबुक व्हिडिओ डिलीट प्रकरणानंतर मेटाकडनं नवीन सुरक्षा प्रोटोकॉल लागू। पुढील 7 ते 10 दिवसांत मेटाच्या अधिकाऱ्यांची सरकारसोबत महत्त्वाची बैठक। मनसेच्या विद्यार्थी सेनेचा 1 ऑगस्टला 20वा वर्धापन दिन सोहळा। राज ठाकरे पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार। 1 ऑगस्टला सकाळी 10 वाजता रवींद्र नाट्य मंदिरात सोहळ्याचं आयोजन। कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनावर सिनेमा येणार। चित्रपटासाठी 20 कोटींचं बजेट। अभिजित दिपकेंची मुख्य भूमिका, कोणता अभिनेता साकारणार? जेनझींमध्ये उत्सुकता। सुनील तटकरेंचे भाचे अमोल महाडिक यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश। हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला। सुनील तटकरेंची चर्चा करूनच पक्षप्रवेशाचा निर्णय घेतला, अमोल महाडिक यांची प्रतिक्रिया। अतिवृष्टीचा फटका कोणत्या जिल्ह्यांना, तालुक्यांना बसलाय त्या संदर्भातल्या टॉप 9 न्यूज बघूयात। पुण्यासह नाशिकला पावसाचा रेड अलर्ट। मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची नोंद। पुढील 24 तास अशीच परिस्थिती राहण्याची शक्यता। रविवारनंतर पावसाचा जोर हळूहळू कमी होण्याचा अंदाज। खडकवासला धरण 100% भरलं। पुण्यातील खडकवासला धरणाचे सर्व 11 दरवाजे उघडले। 43,500 क्युसेकनं यंदाचा सर्वाधिक मोठा विसर्ग। भिडे पूल पाण्याखाली। नदीपात्रातील रस्ता वाहतुकीसाठी बंद। प्रशासनाकडनं खबरदारीचं आवाहन। खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग वाढला। पुण्यातील एकता नगर परिसरात पाणी शिरलं। प्रशासनाकडनं पाणी शिरलेल्या भागात रेस्क्यू ऑपरेशन। मुठा नदीकाठच्या नागरिकांनाही सतर्कतेचा इशारा। खडकवासला धरणातून 45,000 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू। पुण्यातील भिडे पूल पाण्याखाली। नदीपात्रातील रस्ता वाहतुकीसाठी बंद। नदीपात्रातील हॉटेल्स पाण्याखाली। प्रशासनाकडनं खबरदारीचं आवाहन। खडकवासला धरणातून 45,000 क्युसेकनं विसर्ग होण्याची शक्यता। पुण्यासह नाशिक जिल्ह्याला पावसाचा रेड अलर्ट। हवामान खात्याकडनं मुसळधार पावसाचा इशारा। गंगापूरचा मुळा मोठा ओव्हरफ्लो। नागरिकांना सतर्कतेचं आवाहन। पुण्यातील नीरा नदीच्या खोऱ्यात सुरू असलेल्या पावसामुळे वीर धरणातून नीरा नदी पात्रात पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आलाय। सध्या धरणातून 14,000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू। नीरा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। कोयना धरणाच्या वक्र दरवाजातून पाणी विसर्ग आणखी वाढवला। धरणाच्या 6 वक्र दरवाजे 2 फूट उघडून 10,630 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग। नांदेड जिल्ह्यात मागील 24 तासात 93 मंडळांपैकी 73 मंडळात अतिवृष्टीची नोंद। 16 पैकी 15 तालुक्यात अतिवृष्टी। धर्माबाद वगळता सर्वच तालुक्यात मुसळधार पाऊस। माहूर तालुक्यात सर्वाधिक 188 मिलीमीटर पावसाची नोंद। आतापर्यंत वार्षिक सरासरीच्या 46% पाऊस। धुळे शहरात मुसळधार पावसामुळे पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या आवारात पाणी साचलं। जीआरसीटी हायस्कूल, जिल्हा रुग्णालयाच्या आवारात सुद्धा गुडघाभर पाणी। धरणातून पाण्याचा विसर्ग होतोय, त्यामुळे नागरिकांना फटका बसतोय। टॉप 9 न्यूज बघूयात। चंद्रपुरात 2 दिवसांपासून संततधार पावसामुळे नदी नाले तुडुंब। वर्धा नदीला पूर। भोयगावचा पूल पाण्याखाली गेल्यामुळे गडचांदूर चंद्रपूर मार्ग बंद। नागरिकांना सतर्कतेचं आवाहन। गडचिरोली जिल्ह्यातील 4 राष्ट्रीय महामार्गांसह 16 रस्ते बंद। वैनगंगा, प्राणहिता, गोदावरी, इंद्रावती या नद्यांसह मोठ्या नाल्यांना पूर। सिरोंचा तालुक्यातील 10 गावांचा तालुक्याशी संपर्क तुटला। सिरोंचा आणि भामरागडमधील विद्युत आणि दूरध्वनी सेवा खंडित। नागरिकांचं जीवन विस्कळीत। वाशीमध्ये रात्रभर झालेल्या जोरदार पावसानंतर अनेक नदी नाल्यांना पूर। काही ठिकाणी रस्ते खचले, काही मार्ग वाहतुकीसाठी बंद। वाघळूत ते हिवरा रस्त्यावरील पूल वाहून गेला। गोभणे ते करडा मार्ग देखील बंद। बुलढाणा जिल्ह्यामध्ये शेकडो हेक्टरवरील पिकं पाण्याखाली। संग्रामपूर आणि जळगाव जामोद तालुक्यात नदी आणि ओढ्यांना महापूर। पुराच्या पाण्यामुळे शेतीचं मोठं नुकसान।
जळगावच्या पारोळामध्ये सरकार आहे. बुद्रुक गावात तरुण नाल्याच्या पुरामध्ये वाहून गेल्याची घटना. 22 वर्षीय तरुण वाहून गेला. महसूल प्रशासनाच्या वतीनं तरुणाचा शोध सुरू. अमरावतीच्या धामक गावात पुरामुळे नागरिकांचं मोठं नुकसान. आमदार प्रताप अडसळ, जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी नुकसानग्रस्त धामक गावाची पाहणी केली. नुकसानग्रस्त घरांचे तसंच शेतीचे पंचनामे करण्याचे अधिकाऱ्यांना आदेश. यवतमाळमध्ये पुराच्या पाण्यातून अंत्ययात्रा काढण्याची वेळ. जुनोनी गावात स्मशानभूमी नसल्यामुळे जीव धोक्यात घालून ग्रामस्थांनी पुरातून अंत्ययात्रा काढली. यवतमाळच्या आरणीत अरुणावती नदीच्या पुराचं पाणी शहरात शिरलं. हजारो घरांमध्ये गुडघाभर पाणी. नागरिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान. आरणीतील उदयनगर, शनी मंदिर, मोबिनपुरा या भागात पुराचं पाणी साचलं.